आकाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले काम नाही झालं अजून वयत असा पण नाही वाटत. नाही केलंस तुझं काय होय तुका पण कळूचा नाही. दादानू मी तुमच्या पाया पडते हो. मी हायसून जातोय. मी माझ्या गावात जातोय. वय एवढं काय घाबरतं त्या सुसल्यात. दादानू त्या दिसतात तसा नाही हा. लय वाईट हा. पण तू कालच त्याचा बंदोबस्त करणार होतस ना. वय गेलोय पण त्यांच्याशी बोललोय. त्यांना जेव की सांगून घरात पण नेलंय. घरात बसवलंय आणि हायसून कुऱ्हाड घेऊन गेले. बघते तर घरातून मांजर बाहेर येली. सुसल्या घरात नव्हता. ओळून बघते तर सुसल्या वाऱ्यात. आता बघताय ना काय होत आता. दादांनी त्या सुषमाचा विषय सोडा. अहो त्या रूप बदलतात. मांजर झाली त्याची. आता काय सांगतास या दादानू. अहो खरं तास सांगताय. नाही तर तुमचं काम केलं नसतं काय. मका वाटता तिच्या आवश्यकून ज्या शिकला असत. तिची सगळी विद्या तिला दिल्या ना. तरी काय याच्या आधी कधी झाला नाही त्या. या आधी त्या घरात खय होता. त्यांचा वाटो हा त्यांना माहीत खय होता. दादानू या प्रकरण अंगाशी येऊच्या आधी हैसून जाईन मी. हैसून जाशील आणि ती पिढ्या मागवून येली तर. हैसून गेला आणि काही झाला तर म्हणून सांगते. हेच थांब मी पण पण त्या सुषमा त्या काय करताला. चल ती बघते कसं रूप बदलतात. नाही मी नाही दादानू. चल म्हणताय ना दादानू. हे गेलं या. मी सांगितलं ना. कपरो काहीच असत. अहो का मांजर होऊन बाहेर यायचा. काहीतरी बरोबर नकोस. आवाज येते का आधी. नाही मी नाही दादानू. येतस की आता देते. अगं सुसल्या. ए सुषमा. त्यांका सुसल्या बोलायला चालत नाही ना. सुषमा. सुषमा. ए सुषमा. त्या नाहीच हा. चला तैसा जाऊन बघ. त्या बघ काहीच असत. हे कोण हा. दादानू
काय झाला? हॅलो. हॅलो. मी आता तुम्हालाच फोन करणार होते. का? सहज. आठवण येत होती माझी. काय झालं? काही नाही. तुम्ही का फोन केला? तुझी आठवण येत होती ना म्हणून. दादानू, मी तुमका सांगितलं होतं ना. नाता तो लवकर बंदोबस्त करू खरं. हा बोल आता. हा काय झालं? अगं काही नाही, दत्ताचा समोर होता ना म्हणून थांबलो. नंतर करू का? नाही नाही बोल ना, मी बाहेर आलोय आता. किती दिवस झाले तुम्ही घरीच आला नाहीत? हा अगं एक्झामची तयारी चालू होती ना म्हणून वेळ नाही मिळाला. आई बाबा कसे आहेत? बरे आहेत ते. लग्नाचा काही विषय वगैरे काय काढला का? हो काढतात ना. त्यांना खूप घाई आहे लग्नाची. त्यांना देविका, मी काय म्हणतो, आपण जरा उशिरा लग्न केलं तर? नाही नको. काय झालं? काय ना, घाई आई बाबांना नाही, त्यांच्या मुलीला झाली. तुमचा अभ्यास कसा चाललाय? खूप सहज विषय बदलतेस ग तू. खरं सांगू, मला कधी एकदा लग्न होत आहे असं झालंय. का? आई बाबांसोबत राहून कंटाळा आला का? नाही तसं नाही. मग लाजतेस? मी ठेवते फोन. बरं ठेव. हॅलो. कोण बोलतंय? मी. अगं तू तर फोन ठेवत होतीस ना. तुम्ही का नाही ठेवला? मी तू फोन ठेवण्याची वाट बघत होतो. तुम्ही ना खूप हे आहात. हे म्हणजे? खोडकर. बर असं का? मग तू म्हणजे ना हे. हे म्हणजे? लाजाळूचं झाड. काय झालं? नाही काही नाही. तुझं हसणं ऐकत राहावं असं वाटतं मला. देविका, आपण भेटूयात का? कधी? आपण हॅलो. 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 अभिराम, मला माहिती आहे तू कोणाशी बोलत होता. मी मुद्दामून ऐकलं नाही. बाहेर निघाले होते आणि तू फोनवर बोलत होता. सहज कानावर पडलं म्हणून सांगते. तू जे काही करतोय ते जरा जपून. माझा विरोध नाहीच आहे, पण घरातल्या माणसांचा स्वभाव माहिती आहे ना तुला. देविकाला काही प्रॉब्लेम व्हायला नको. सो प्लीज काळजी घे. कुठे चाललीस? खरेदीला? नाही रे, सहज फिरून येते. ओ नेने साहेब, ओ वकील साहेब, थांबा थांबा. खय निघालास?
घरीच निघालो. तर सकाळी सकाळी एक केस होती, ती सॉल्व केली आणि चाललो आता. अरे वा, म्हणजे आज सकाळी सकाळी कोर्ट कचेरीचं दर्शन. नाही नाही, कोर्ट नाही, दोघा भावांचा आपापसात वाद होता. हां, एकाला दुसऱ्याविरुद्ध केस लावायची होती. त्याला समजावलं, अरे कशाला उगीच, मी बघतो. मग दुसऱ्याला समजावलं, आपापसात मिटवलं. आता चला निघालो. बरं. म्हणजे आज फी भरपूर मिळालेली दिसता. नाही हो, कुठली काय, जे देतात ते घेतो बस. पण मी काय म्हणतोय वकील साहेब, तुम्ही सगळ्यांचा करतात. ह्याची जमीन त्या का, त्याची जमीन ह्या का, पण आपल्या जमिनीचा काय करणार नाही. ती जमीन तुमची होय तशी माका वाटणार नाही. असं कसं? मी ती जमीन घेऊन राहणारच. तुम्ही पण काहीतरी करा, सांगा त्यांना. ता माझ्या हाताच्या बाहेर आ. मी ता सुसला दिसल्यापासून त्यांच्या घरात सुद्धा पाऊल टाकलंय ना. एवढं काय आहे त्यात? त्या दिवशी माहिती आहे ना माका कसं ताप भरलो तो. सुषमा हा तुमच्या मार्गातला काटा आहे. पण माझ्या मार्गातला काटा भलताच आहे. कोण? अभिराम. त्याला जरा जास्तच कळते. आणि दुसरी ती निलिमा. हॅलो, देविका सॉरी, फोन कट केला मी तुझा. काय झालं? दत्ता दादा आले का? नाही नाही, निलिमा वहिनी आली होती. काय म्हणाल्या? काही नाही ग, तिला दादाचा स्वभाव माहिती आहे ना. म्हणाली जे काय करायचंय ते जपून कर. तुम्ही भेटायचं म्हणत होतात. हो भेटूयात ना आपण. पण कधी भेटायचं? तुझ्या घरातून काही प्रॉब्लेम नाही आहे ना? काहीतरी कारण सांगून निघावं लागेल. ठीक आहे, पण काळजी घे. हो, पण कुठे भेटायचं? नेहमीच्याच ठिकाणी. मध्ये पिकअप करतो मी तुला. मी डायरेक्ट येते. नाही नाही, मी येतो ना. बर, ठीक आहे. लवकर ये. हो, लगेच निघतीये. ही दोघं खूप त्रास देऊ शकतात. निलिमाचो त्रास माका पण असा. प्रत्येक वेळा घडवणू काही एक पटना नाही त्याका. मग काढा ना काटा, तुम्हाला सोपा आहे ते. काहीतरी करा आणि काढा त्यांना घराबाहेर. मी काय करतलोय, सगळी त्याची इच्छा. मॅडम, आपण इथे आलोय. ते झाकलेल्या चेहऱ्याचं दर्शन मिळालं ना तर खूप बरं होईल. कुणी पाहिलं तर? देविका, इथे तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणी दिसतंय का तुला? आणि कोणी आलं तर? तर कसली भीती?
कोणी आलं ना तर सांगून येईन मी त्याला की माझ्या होणाऱ्या बायकोसोबत मी फिरायला आलोय. आणि कोणी घरी जाऊन सांगितलं तर कसली भीती? हो का? आणि कोणी माझ्या घरी सांगितलं तर? अगं बिनधास्त सांग. आणि हेही सांग मी फोन करून भेटायला बोलवलंय म्हणून. हो का? मग तुम्हीच का नाही सांगत बाबांना फोन करून? पुढच्या वेळेस भेटण्याचा निरोप त्यांनाच द्या. हा पुढच्या वेळी का? आपण आत्ताच सांगतो ना. म्हणजे? आत्ता सासऱ्यांना फोन करून सांगतो की तुमच्या मुलीला भेटलोय म्हणून. मी अहो काय करताय? फोन करतोय. अहो मी गंमत केली. पण मी सिरियसली बोलतोय ना. नको ना. नाही मला फोन करायचा. हॅलो. हा अभिराम बोलतोय. नाही नाही मला माहिती आहे देविका घरी नाहीये. माझ्यासोबत आहे ना ती. अहो खरंच. नाही नाही ती नाहीच म्हणत होती. मी फोन करून बोलवलं. अहो पण काय हरकत आहे? लग्न होणार आहे ना आता. काय? अहो पण असं कसं करू शकतो मी? नाही नाही ऐका ना. तिला घरी. हॅलो हॅलो. काय म्हणाले बाबा? देविका सॉरी मी फोन करायला नको होता. काय म्हणाले ते सांगा ना. खूप भडकले होते. म्हणे देविकाला फिरायला घेऊन गेलात ना आता तसंच घरी घेऊन जा. परत घरी पाठवू नका. तुम्ही असं का केलं? आधीच घरी काय 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 चालू आहे. त्यात आता आपण भेटलो हे तुम्ही त्यांना फोन करून सांगितलं. आता मी काय करू? आता चल माझ्या घरी. काय? हा अजून काहीच पर्याय नाही ना तुझ्याकडे. तेच राहणार आहेस का तू? तिथे कशी राहू मी? मग चल ना घरी. पण असं लग्न झालेलं नसताना घरी कसं जायचं? हो मग चल आपण लग्न करू. काय? हा आणि तुझ्या बाबांना ना फोन करून मी आमंत्रण पण देतो. हे पण सांगतो आहेर स्वीकारायला जाणार नाही. तिथे माझं काय होतंय आणि तुम्हाला गंमत सुचतीये? मगाशी तू गंमत करत होती तेव्हा. म्हणून तुम्ही हे असं करायचं? काय केलं मी? फोन कशाला केला बाबांना? कुठे गेला फोन? अहो तुम्ही केला ना आत्ता. त्यांना सांगितलं आपण भेटलो इथे. मग ते वैतागले. मग घरी घेऊन जा म्हणाले. तुम्ही का हसताय? म्हणजे तुम्ही? अरे देविका एवढाही विश्वास नाही माझ्यावर. सॉरी. गंमत करत होतो मी. पण तुम्ही पुन्हा अशी गंमत केलीत ना तर मी काय करणार तू? तर मी बोलणं बंद करीन. आता गंमत नाही करणार मी. तुला खरंच घरी घेऊन जा आणि तेही लग्न करू. कोणाचा फोन आहे? पूर्वाचा फोन आहे. घ्या ना. काहीतरी कामाचं असेल. हा पूर्वा बोल. पूर्वा नाही मी आहे. दत्ता दादा तू? बाय मीच. माझा फोन उचलणार नाही म्हणून पूर्वाच्या मोबाईलवरून केलंय. काय झालंय? काय आहेस तू? हे बघ माझं काम होतं म्हणून मी बाहेर आलो. तुझी कामं माहित आहेत माका. आता खय आहेस कोणा वांगडास ह्या पण माहित आहे. लवकर ये घरात. मला वेळ लागेल. तू लवकर नाही येईलस तर तू जय आहेस थय मी येत आहे. कळला? देविका निघावं लागेल आपल्याला. आई आई काय गो? ही पिशवी घ्या. काय हा या पिशवी? या काय? या पावडर काजळ कोणाचा हा?
छायाने दिलंय, बाजारात भेटली होती. काय छायाने दिल्या? कसं शक्य आहे? म्हणजे अगो छाया तर घरातच हा, त्याचा पाय मुरगळला. काय? काय झाला? माझ्याविषयी बोलतेस काय?